नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहज स्वागत करतो। आपण घेऊन आलेलो आहोत अतिसंभाव्य चालू घडामोडी। याआधी बरेच व्हिडिओ चालू घडामोडी टाकले आहेत आणि ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील आणि हाही व्हिडिओ फायद्याचा ठरेल। या प्रकारे आपण असा व्हिडिओ म्हणजे जे प्रश्न घेऊन आलेले आहोत हे प्रश्न तुम्हाला अवश्य पेपरमध्ये विचारतील। महत्त्वाचे चालू घडामोडी घेऊन आलेलो कोणत्याही आपण चालू घडामोडी घेतलेल्या नाहीत, जे की पोलीस भरतीसाठी विचारतात त्याच स्वरूपाचे आपण चालू घडामोडी घेऊन आलेलो या लेक्चरमध्ये। ओके पहा, आणि इतर परीक्षांमध्येही सरळ सेवेमध्ये तुम्हाला फायद्याचे ठरतील, लक्षात ठेवा, जे की 2026 मध्ये होणारे पेपर। पहा, 18व्या लोकसभेच्या सभापतीपदी कोणाची निवड झाली आहे? 18वी लोकसभा आहे सध्या, यावर प्रश्न विचारू शकतात। कितवी लोकसभा आहे? ओके, 2024 पासून चालू आहे, 2029 पर्यंत आहे ती 18वी लोकसभा। तर 18व्या लोकसभेच्या सभापतीपदी, सभापती आपल्याला माहिती आहे लोकसभेचे सभापती, तर यांची निवड केली आहे ते आहेत ओम बिर्ला। लक्षात ठेवा, कोण आहेत ते? ओम बिर्ला। जगदीश धनखड हे आधीचे राष्ट्रपती होते, उपराष्ट्रपती, आता CP राधाकृष्णन आहेत। के सुरेश यांना हरवलं, लक्षात ठेवा। के सुरेश हे काँग्रेसचे होते उमेदवार, त्यांना ओम बिर्लांनी म्हणजे पराभूत केलं होतं या निवडणुकीमध्ये, कोणत्या? सभापतीच्या, लोकसभेच्या सभापतीमध्ये। तर इथं प्रश्न विचारतात तुम्हाला 18व्या लोकसभेचे सभापती कोण होते? ओम बिर्ला। कारण हा प्रश्न विचारायची दाट शक्यता आहे, कारण काँग्रेस सरकारने किंवा विरोधी पक्षनेता म्हणून इंडिया आघाडी यांनी यांच्यावर नाही काय म्हणू आपण, यांना अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता यांच्यावर। कोणावर? ओम बिर्लावर। तर म्हणून यांच्या संबंधित ती एक चालू घडामोडी महत्त्वाची आहे, म्हणून हा प्रश्न विचारू शकतात की सध्याचे 18व्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ते आहे ओम बिर्ला। तर नितीन गडकरी नाही आहेत, नितीन गडकरी आपल्याला एक वाहतूक रोड मंत्री दिसतील तुम्हाला, महत्त्वाचे, लक्षात ठेवा। ओके, भारतातील पहिली AI अंगणवाडी। ओके, याच्या आधी मी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे, पहा, महाराष्ट्रातील गावे म्हणून। त्यामध्ये हा प्रश्न आहे की नाही माहीत नाही मला, पण महाराष्ट्रातील गावे ते एक व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यावरचा 1 मार्क्स फिक्स आहे। तर AI अंगणवाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली आहे? लक्षात ठेवा। तर तो जिल्हा आहे नागपूर आणि ते गाव आहे वडधामना। कधी कधी नागपूर जिल्हा म्हणून देतील आणि कधी कधी हे नाव पण देतील काही गावाचे। तर वडधामना हे गाव तुम्हाला दिसेल नागपूर जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा। तर हे पहिली AI अंगणवाडी आहे, लक्षात ठेवा। पहिली AI अंगणवाडी, जे काही 2 ते 6 वर्षातील तुम्हाला मुलं दिसतील जे काही, ओके, तर त्या मुलांना काय म्हणू आपण, खेळणे त्या स्वरूपाचे किंवा त्यांना शिक्षण त्या स्वरूपात देत आहे, म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून। तर AI अंगणवाडी म्हणून आपण, टेक्निकलनं चालणारी ही अंगणवाडी, ओके, तंत्रज्ञानावर आधारित। तर ती तुम्हाला दिसेल नागपूरमध्ये वडधामना या गावामध्ये आहे ती, लक्षात ठेवा। ओके, ओडिशा विधानसभा पहा, ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती महिला 2च झाल्या। असे प्रश्न सोपे असतात, लक्षात ठेवा, पण असा प्रश्न विचारतात की पहिल्या राष्ट्रपती कोण आहे? पहिले प्रतिभाताई पाटील होत्या, पण इथं काय देतील महत्त्वाचं आहे, इथं ऑप्शनमध्ये यांनी महिला दिलेल्या आहेत, पण इथं दुसरे जर राष्ट्रपती दिले असते तर जरा कन्फ्यूज होत होतं, कारण 2च राष्ट्रपती झाले आहे। पहिली प्रतिभाताई पाटील झालेली आहे आणि दुसरी द्रौपदी मुर्मू। तर इथे आहे द्रौपदी मुर्मू, कारण ओडिशाच राज्यामधून येतात ते। या विधानसभेच्या ते आमदार राहिले आहेत, मंत्री पण राहिले आहेत, लक्षात ठेवा। ओडिशा विधानसभेच्या ते आमदार राहिले आहेत, मंत्री पण राहिलेले आहेत। तर त्या विधानसभेला त्यांनी संबोधित केलं आहे। बरेच राष्ट्रपती विधानसभेला भेट देतात, पण संबोधित केलं, लक्षात ठेवा। भारतीय इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं, लक्षात ठेवा, की राष्ट्रपतीनं एका विधानसभेला संबोधित केलं असं। तर त्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, या लक्षात ठेवा। याच्यावर प्रश्न विचारू शकतात। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री। कुठं जग चाललंय, लक्षात ठेवा, डायरेक्ट मंत्री AI मानवाने बनवलेली AI कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली मंत्री आडेलिया यांची नियुक्ती कोणत्या देशात करण्यात आली? अल्बानिया या देशात करण्यात आली। ओके, अल्बानिया हा देश आहे, लक्षात ठेवा। तर कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून झालेली आहे, लक्षात ठेवा। ओके, अल्बानिया लक्षात ठेवा देश, आणि असं झालेलं आहे। दाक्षिणात्य अभिनेता विजय यांच्या, विजय सध्या फॉर्ममध्ये तुम्हाला माहीत आहे, BJPने त्यांना ऑफर पण दिली आहे। ओके, 60 सीटा नाही, 60 सीटा दिलेल्या आहेत त्यांना, 80 विधानसभेच्या, आणि उपमुख्यमंत्री पद पण दिलेलं आहे, लक्षात ठेवा, म्हणजे देतो म्हणून। पण ते जर स्वतंत्र लढत आहेत, अजून काही त्यांनी तय केलं नाही, पण आता त्यांचे कार्यक्रम लागले आहे, तामिळनाडू विधानसभा आहे त्यावेळेस। तर हे महत्त्वाचा सुपरस्टार दिसतो तुम्हाला, विजय सेतुपती, ओके, विजय थालापती, ओके, यांच्या तमिळगा वेत्री कळगम TVK पक्षाचं नाव। याच्या आधीचा 1-2 व्हिडिओमध्ये मी याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी त्यांच्या पक्षाचं नाव घेतलं होतं, कोणता पक्ष आहे म्हणून। ओके, कधी कधी हे पक्ष देतील, कोणाचा आहे म्हणून देतील, कारण एक तुम्हाला कमल हसन पण एक आहेत MNMचे। ओके, तामिळगाव वेत्री कळगम म्हणजे TVK या पक्षाला निवडणूक चिन्ह कोणतं भेटलं? निवडणूक आयोग देत असते, शिट्टी भेटले, शिट्टी, कारण निवडणूक त्यातली निवडणूक याच्याहून लई महत्त्वाची होते, कुठली बी म्हणा चिन्हाहून शिट्टीही भेटलं। टॉर्च तुम्हाला दिसते कमल हसनच्या पार्टीचं,
MNMच्या कोणाचं कमल हसनच्या पार्टीचं लक्षात ठेवा. तर इथे विचारू शकतात विजय जे काही दिसते अभिनेता विजय दक्षिणात्य अभिनेता तामिळनाडूचा, तर त्याचा पक्ष आहे तमिळगा वेत्रिकळगम. तर याला निवडणूक आयोगानं कोणतं चिन्ह दिलं तर ते दिलेले आहे शिट्टी. ओके, शिट्टी दिलेली आहे त्याला. इस्रायलने त्यांचा झेंडा पहा, त्यांचा झेंडा लाल गडद आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पिवळी पट्टी आहे, पिवळ्या पट्टीवर 2 हत्ती आहेत आणि त्या 2 हत्तीमध्ये एक त्यांचं फूल आहे. पहा, तर फूल म्हणजे त्यांच्या देशातलं विजयाचं प्रतीक म्हणून मानलेलं आहे. ओके, तर असा त्याचा डिझाईन केलेला झेंडा आहे आणि खूप मोठी त्याची सभा बी झालेली आहे. ओके, तामिळनाडूच्या इलेक्शनमध्ये म्हणजे आपण निवडणूक याच्यामध्ये राजकारणामध्ये बरेच पाहतो अभिनेते ॲक्टर, म्हणजे जयललितापासून करुणानिधीपासून, त्यानंतर कमल हसन झाला, विजय झाला, रजनीकांत झाला. तर त्यांच्या याच्यामध्ये हिरोचं लय पावर आहे त्या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, दक्षिणेकडं कुठं तामिळनाडूमध्ये. इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रीय आणि लष्करी तळावर केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईला कोणते नाव दिले? जे की इस्रायलने इराणच्या अणुकेंद्र आणि लष्करी तळावर केलेल्या मोठ्या लष्करी जे कारवाया केल्या इस्रायलने इराणच्या याच्यावर, तर त्याला नाव काय दिलं? ऑपरेशन रायडिंग लायन. ओके, आणि ऑपरेशन टू प्रॉमिसरी काय माहिती आहे का? हे इराणने इस्रायलवर केलेल्या उलटं. हे इस्रायलने इराणवर केलं, त्याला म्हणतात ऑपरेशन रायडिंग. आणि इराणने इस्रायलवर जे काय अणुकेंद्र आणि लष्करी त्याच्या तळावर जे काय म्हणू आपण कारवाया केल्या, तर ते आहे ऑपरेशन टू प्रॉमिस. हे इराणचं आहे, लक्षात ठेवा. हे इराणने केलेलं आहे आणि हे इस्रायल. ओके, हे कोणाचं आहे? इस्रायल. हे 1998ची आपली ऑपरेशन शक्ती आहे, अणुशक्ती 1998ला केलेली आपण, तर ते अणुशक्ती त्याला म्हणू आपण. हे 2 लक्षात ठेवा. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमेचे नाव काय? हा चालू घडामोडीचा प्रश्न नाही, GSमध्ये आहे, लक्षात ठेवा. तो टाकला आणि नंतर मी सरला काय म्हणजे राहू द्या म्हटलं, काय होत नाही, कारण माहिती होऊन जाते. ओके, तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमेचे नाव काय आहे? तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ड्युरँड लाईन आहे, ड्युरँड रेषा म्हणू आपण त्याला. मॅकमोहन भारत आणि चीन, भारत आणि चीन. ओके, भारत आणि चीन. नंतर रॅडक्लिफ भारत आणि पाकिस्तान. ओके, भारत आणि पाकिस्तान. ओके, भारत आणि पाकिस्तान. आणि ड्युरँड पाहिजे आपल्याला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान. ओके, आणि पाकिस्तान, पाक म्हणू आपण. आणि 38वी जी समांतर रेषा आहे ती दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फोर्ब्सच्या 2026च्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? फोर्ब्स यादी जाहीर करते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, तर तो आहे 839 अब्ज डॉलर त्याची कमाई आहे. बापरे बाप, म्हणजे तो पहिला असा व्यक्ती आहे की त्यानं 500च्या वर तो गेलेला आहे, 500 अब्ज डॉलरच्या वर. ओके, तर तो आहे एलॉन मस्क, अमेरिकेचा. टेस्ला त्याची कंपनी आहे, इलेक्ट्रिकल कार बनवते, इलेक्ट्रिकल गाड्या बनवते. तर एक कमाई खूप केली. त्यानंतर तुम्हाला दिसतात जेफ बेझोस, हे ॲमेझॉनचे. त्यानंतर ओके, जेफ बेझोस हे 2-3 नंबरला आहेत. बर्नार्ड आर्नोल्ड थोडं मागे गेले, हे फ्रान्सचे आहेत, लक्षात ठेवा. थोडे मागे गेले 7व्या-8व्या नंबरला. ओके, तर तुम्हाला एलॉन मस्क दिसतील, हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, लक्षात ठेवा सध्या. आणि बिल गेट्स खूप मागे गेली. बिल गेट्स ज्याला काय म्हणू आपण मायक्रोसॉफ्टचे आहेत. ओके, तर बिल गेट्स सध्या टॉप 5मध्ये नाहीत ते. ओके, तर इथं जेफ बेझोस दिसतील तुम्हाला 3-4 नंबरला, एक ॲमेझॉनचे आहेत ते, आणि एलॉन मस्क. ओके, जे की सध्या श्रीमंत आहेत. ओके, सर्वात भारी. ऑपरेशन एपिक फ्युरी हे कोणत्या देशाने इराणवर हल्ले करण्यासाठी राबवलेले आहेत हे विचारतात. ऑपरेशन एपिक फ्युरी सध्या इराण इस्रायलवर 100% प्रश्न विचारणार. तर ऑपरेशन एपिक फ्युरी हे कोणत्या देशाने इराणवर हल्ले करण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन आहे? तर हे कोणाचे युद्ध आहे? इस्रायल आणि इराणचे. ओके, जर इस्रायल नसेल तर अमेरिका असेल तर अमेरिका राहील. तर इथं दोन्ही ऑप्शन आहे. दोन्ही ऑप्शन म्हटलं तर इथं इस्रायल करायचं, कारण मेन जे युद्ध आहे ते इस्रायल आणि इराणचं आहे, पण त्यामध्ये महत्त्वाची भूमिका अमेरिकेची बी आहे. ओके, तर जे काय ऑपरेशन एपिक फ्युरी दिसते तुम्हाला, हे कोणत्या देशाने इस्रायलवर हल्ले करण्यासाठी राबवले आहे? तर इस्रायल या देशाने राबवलेलं, लक्षात ठेवा. ओके, फेब्रुवारी 2026मध्ये बांगलादेशचे नवीन पंतप्रधान, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण विद्यार्थी आंदोलन झालं होतं खूप मोठं. त्यानंतर शेख हसीना तुम्हाला दिसतात बरेच वर्ष, 36 वर्षानंतर तुम्हाला माहिती, 36 वर्षानंतर बांगलादेशचा पहिला पुरुष पंतप्रधान झाला 36 वर्षानंतर. ओके, एकादशाही महिलांची त्याची सत्ता होती. शेख हसीना एक मोठं आंदोलन झालं होतं, माहीत आहे आपल्याला. तर त्यांना तो देश सोडावा लागला होता. भारताने त्याला हे दिलं होतं, लक्षात ठेवा, त्याला काय म्हणू आपण, राहायसाठी.
ओके, म्हणजे आल्या होत्या भारताला. त्याला एक शब्द आहे मला आठवण आता. ओके, भारतामध्ये होत्या ते तारिक रहमान. ओके, तर तारिक रहमान हे सध्या आता तिथल्या काय म्हणू आपण बांगलादेश काँग्रेस पार्टीचे ते आहेत, लक्षात ठेवा, होते. आणि त्याच्यात ते एखादी निवडून आली तारिक रहमान. ओके, एक तरुण आहेत, ते खूप तरुण आहेत तारिक रहमान. ओके, त्यानंतर काय आहे, फेब्रुवारी 2026 बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण आले, तर तारिक रहमान आले, लक्षात ठेवा. ओके, विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन, हायड्रोजन म्हणजे अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर करावं. ओके, म्हणजे हे कुठल्याही चालू घडामोडी घेत नाही, तुम्हाला अशा चालू घडामोडी विचारतात. ओके, सरळ सेवेमध्ये किंवा पोलीस भरतीच्या पेपरमध्ये एकदम अशा कुठल्याही कशाही घेऊन येत नाही. त्यासाठी आपण एक अजून सिरीज चालू केलेली आहे, दररोजच्या चालू घडामोडी. त्याच्यामधल्या चालू घडामोडी थोड्या दिसतील तुम्हाला इकडल्या तिकडल्या, पण हे चालू घडामोडी आपण जे घेऊन यायलो ते अतिशय महत्त्वाचे घेऊन यायला, लक्षात ठेवा. हायड्रोजन चालित बसेस तैनात करणारे भारतातील पहिले विमानतळ कोची आहे, केरळ. असे चांगले कामं केरळ राज्य करते मस्त लगे. ओके, पर्यावरणावर किंवा मग त्याला बचत म्हणू आपण. ओके, कारण पेट्रोल डिझेल महाग असते, पुन्हा पर्यावरण हे होते त्यांना. ओके, त्याला काय म्हणू आपण, ओके, पर्यावरण दूषित होते. तर त्यामुळं कोचीन या आंतरराष्ट्रीय विमानतळानं केरळनं काय केलं, हायड्रोजन चालित बसेस त्यानं तैनात करण्यात, त्या विमानतळावर तैनात केल्या, लक्षात ठेवा. ते कोणतं असेल, ओके, विमानतळ ते असेल कोची विमानतळ, लक्षात ठेवा. इस्रायलने इराणवर हल्ले करण्यासाठी कोणते लष्करी ऑपरेशन सुरू केले, इथे तुम्हाला 2 आहेत, लक्षात ठेवा. इथं 2 पर्याय आहेत जे बरोबर आहेत, कारण इस्रायलने इराणवर जे हल्ले केले त्यासाठी लष्करी ऑपरेशन जे सुरू केले ते 2 केलेले आहेत. एक ऑपरेशन सील्ड ऑफ जुडा आणि एक ऑपरेशन एपिक पिरू. त्याच्यामध्ये कधी इस्रायलने म्हणून आपण इथं अमेरिका पण येते, संयुक्त इस्रायल आणि अमेरिकेने. तर इराणवर हल्ले करण्यासाठी कोणते लष्करी ऑपरेशन सुरू केले, एक आहे ऑपरेशन शिल्ड ऑफ जुडा आणि दुसरं आहे ऑपरेशन एपिक प्युरी. ओके, दोन्ही त्यांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले AI विद्यापीठ. मी बऱ्याच वेळा सांगताना सांगितलं होतं पण क्वेश्चन नाही घेतला होता. ओके, तर महाराष्ट्रामध्ये म्हणलं होतं मी, तर ते कुठे, कर्जत जिल्हा रायगडमध्ये पहिले AI विद्यापीठ, लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी, तर महाराष्ट्र याच्यामध्ये अग्रस्थानी आहे. कुठे स्थापन करण्यात येणार आहे, कर्जत जिल्हा रायगड येथे. ओके, भारतातील पहिली CBDC आधारित, त्याला सेंट्रल बँक डिजिटल ओके करन्सी म्हणू आपण, सार्वजनिक वितरण प्रणाली, तर कोणत्या राज्याने सुरू केली आहे, तर ती सुरू केलेली आहे. पहा, याच्यामध्ये महाराष्ट्र उत्तर दिलं आहे, पण एकदा तुम्ही कमेंट करून सांगा मला. हा प्रश्न पहा एकदा, हा प्रश्न एक पहा आणि मला कमेंट करा. ओके, कमेंट करा म्हणजे तुम्ही थोडा अभ्यास तरी करसाल, पाहासाल. ओके, बऱ्याच गोष्टी काही सर्च पण करावं लागतात, पहा पण लागतात. ओके, तर महाराष्ट्र दिलं आहे उत्तर, तर एकदा पाहून घ्या तुम्ही. ओके, आहे का महाराष्ट्र म्हणून मला कमेंट करा. आयरिस ही भारतातील पहिली AI शिक्षिका आहे. AI शिक्षिका पण झाली, जवळपास 3 भाषा बोलते ती, आणि एकदम किती अवघड प्रश्न विचारा तिला. असे AI आपला ChatGPT सांगते, ओके, काही विचारायचं सांगते त्या रिलेटेड, त्या प्रकारची AI शिक्षिका भारताने ओके भारतामध्ये आहे कार्यरत. तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे, तिरुअनंतपुरममध्ये, केरळमध्ये आहे, लक्षात ठेवा. सेकंडरी हायस्कूलला त्या विद्यार्थ्याला शिकवते ती. ओके, ती 3 भाषा बोलते आणि कितीही अवघड काय म्हणू आपण त्याला प्रश्न विचारा ती त्याचं उत्तर देते. ओके, ती रोबोट अशी आहे, AI शिक्षिका म्हणून तिला रोबोट. 16व्या वित्त आयोगाचे सचिव ऋत्विक रंजन पांडे. ओके, अरविंद पनगरिया हे अध्यक्ष आहेत. इथं सचिव विचारला आहे, सेक्रेटरी विचारला आहे, तर ऋत्विक रंजनम पांडे. ओके, तर इथं वित्त आयोगाची कलम विचारतात बऱ्याच वेळा. 16व्या वित्त आयोग आहे सध्या. ओके, तर 280 कलम आहे. म्हणजे GS मध्ये तुम्हाला मी बऱ्याच वेळा हे प्रश्न घेताना सांगतो, कारण हे महत्त्वाचे कलम आहेत. पोलीस भरतीमध्ये काहीच कलम विचारतात, 465च्या वर कलम आहेत. तसं पाहिलं तर 395 कलम आहेत, पण एवढेही कलम विचारत नाहीत. तर असे काही महत्त्वाचे जे कलम असतात तेच विचारतात, आपण ते करत नाही. तर हे वित्त आयोगाची कलम आहे, लक्षात ठेवा. 280 या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे, लक्षात ठेवा, आपल्या संविधानामध्ये. तर याचे सचिव कोण आहेत, ऋत्विक रंजनम पांडे आणि अरविंद पनगरिया याचे अध्यक्ष आहेत. ते प्रश्न मी घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, देशातील पहिले 24 तास चालणारे धान्य. एकतर धान्यामध्ये काही गफळा होऊ नये, कमी जास्त भेटू नये, त्यामुळे डायरेक्ट जे काही आपल्याला भेटते राशन, तर ते 24x7 म्हणजे 24 तास चालते. कोणत्याही टायमाला जर तुम्हाला ते उपलब्ध होते. ओके, आणि कमी वेळात किती, 50 किलो 1 क्विंटल तुम्ही कमी वेळात घेऊ शकता, अख्या 5 मिनिटात म्हणा त्याला. ओके, तर कोणत्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ते भुवनेश्वर, ओडिसा या राज्यामध्ये भुवनेश्वर इथे हे सुरू केलेलं आहे. कोणत्या देशातील पहिलं 24 तास चालणारं ATM, धान्य ATM. ओके,
कोचीन विमानतळ हायड्रोजन बससाठी कोणत्या प्रकारच्या हायड्रोजनचा वापर करण्यात आला आहे जे पाहिलं आपण, तो आहे ग्रीन हायड्रोजन. जे कोचीन विमानतळ म्हणलं तुम्हाला पहिल्यांदा, ओके, पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी, जास्त म्हणजे दूषित न होण्यासाठी वातावरण, ओके, अजून खर्च कमी लागण्यासाठी हायड्रोजन बसेस सुरू केल्या विमानतळावर. ते कोणतं विमानतळ? कोची विमानतळ. तर ते कोणते हायड्रोजन म्हणून आपण ग्रीन हायड्रोजनचा त्यांनी वापर केलेला आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. कोणतं? ग्रीन हायड्रोजन. ओके, ग्रीन हायड्रोजन लक्षात. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. गुजरातमध्ये अन्नपूर्णा ग्रेन ATMद्वारे CBDC आधारित वितरणाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात कुठे करण्यात आली? साबरमती, अहमदाबाद. इथे पण केलेलं आहे, लक्षात ठेवा. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेलं आहे गुजरातमध्ये अन्नपूर्णा ग्रेन म्हणू आपण त्याला. तर ते कुठे केलेलं आहे? साबरमती, अहमदाबाद. ओके, तर याच्या आधी पाहिलं आपण कुठे केलेलं आहे पहिलं ATM, तर ते पाहिलं आपण ओडिसामध्ये भुवनेश्वर येतं. हे पाहतो आपण साबरमती, अहमदाबादला. ओके, प्रायोगिक तत्त्व. भुवनेश्वरमध्ये सुरू झालेल्या भारतातील पहिल्या धान्य ATMला काय नाव देण्यात आले? अन्नपूर्ती. काय नाव देण्यात आलेलं आहे? अन्नपूर्ती. ओके, हो, अन्नपूर्ती. लक्षात ठेवा. भुवनेश्वरमध्ये सुरू झालेल्या भारतातील पहिल्या धान्य ATMला काय नाव देण्यात आले आहे? पहिल्या धान्य ATMला, भारतातील पहिलं धान्य ATM, त्याला नाव दिलं आहे अन्नपूर्ती. ओके, हे प्रश्न विचारू शकतात. भारतातील पहिले PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आधारित मेडिकल कॉलेज कुठे स्थापन करणार? JP नड्डा यांनी स्थापन केलं. ओके, आणि जे काय आपल्याला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिसतील त्यांनी पण स्थापन केलं, म्हणजे त्यांचा सक्रिय सहभाग लाभलेला आहे इथं. तर हे झालेलं आहे धार, मध्य प्रदेश. धार या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. ओके, बैतूल आणि धार. बैतूल एक जिल्हा आहे, याच्यामध्ये असे काय म्हणू आपण मेडिकल कॉलेज स्थापन केले आहेत, जे की जिल्ह्याच्या ज्या कॉलेज म्हणतो आपण, ओके, गव्हर्नमेंट कॉलेज जिल्ह्याचं, तर त्या कॉलेजला ते संलग्न असतील. तर असे JP नड्डा जे केंद्रीय आरोग्यमंत्री दिसतील त्यांच्या, ओके, याच्यातून म्हणजे हे असे कॉलेज निर्माण केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याला काय म्हणू? भारतातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यावर आधारलेले मेडिकल कॉलेज. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. पहिल्या खेलो इंडिया जल स्पर्धा कुठे पार पडल्या? श्रीनगरमध्ये, लक्षात ठेवा. श्रीनगर. ओके, जल स्पर्धा पहिल्या खेलो इंडिया. जर आपल्याला म्हणलं विंटर म्हणलं तर आपल्याला लेह आणि लडाख येतात. काही सामने लेहमध्ये घेतले आणि काही लडाखमध्ये घेतले. विंटर त्याला काय म्हणू आपण? हिवाळी. ओके, पण इथे विचारलं पहिल्या खेलो इंडिया जल स्पर्धा कुठे घेतल्या? तर श्रीनगरमध्ये घेतल्या. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. 71व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा कोणता ठरला? 71व्या इथे ठरलेला आहे कठहल हा सिनेमा. कठहल हा सिनेमा. ओके, कठहल हा सिनेमा. जर ॲक्टर म्हणलं तर ओके, सर्वाधिक उत्कृष्ट फीचर पिक्चर म्हणून म्हणलं 12th फेलला गेला आहे. विक्रांत मेसी ॲक्टरला दिला आहे. ओके, अभिनेता जर म्हटलं तर विक्रांत मेसी. अभिनेता विचारू शकतात. मेन आहे कोणता चित्रपट? 71व्या राष्ट्रीय चित्रपटामध्ये कटहल आहे. अभिनेता, उत्कृष्ट अभिनेता किंवा 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला दिला? ओके, ते दिलेला आहे एक म्हणजे विक्रांत मेसी. 12th फेल या पिक्चरसाठी त्यांच्या विक्रांत मेसी. आणि नंतर आहे शाहरुख खान. जवान का पठाण? जवानसाठी. ओके, शाहरुख खानला दिलेला आहे. ओके, आणि अभिनेत्री जर म्हटलं अभिनेत्री तर अभिनेत्री आहे राणी मुखर्जी. ओके, राणी मुखर्जी. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मला एक कमेंट करून सांगा, याच्यामध्ये द केरला स्टोरी हा जो चित्रपट दिसतो याच्या डायरेक्टरला पुरस्कार भेटला 71वा. त्यानंतर याच्यामध्ये जे 71व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये जे काय आपण म्हणतो ओके दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो तो मोहनलालला दिला. ओके, याच पुरस्कारामध्ये म्हणजे याच जे काही राष्ट्रपती देतात ओके तर तो याच सोहळ्यामध्ये देत असतात. राष्ट्रीय चित्रपटाच्या सोहळ्यामध्येच कोणता भारतातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट पुरस्कार कोणता? दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळेस मोहनलालला दिला. तर यावेळेस पिक्चर म्हटलं तर कठहल आहे, अभिनेता म्हटलं तर दोन आहेत, विक्रांत मेसी आणि शाहरुख खान या संयुक्त यांना दिला, आणि अभिनेत्री म्हटलं राणी मुखर्जी. आणि द केरला स्टोरीचे दिग्दर्शक कोण आहेत ते मला कमेंट करून सांगा. त्यांना 71व्या राष्ट्रीय चित्रपटाचा बेस्ट डायरेक्टर म्हणून पुरस्कार मिळाला. ओके, राणी दुर्गावती योजना राज्याने सुरू केली हे कमेंट करून सांगा. इथं महाराष्ट्र आहे की मध्य प्रदेश आहे? ओके, महाराष्ट्र आहे की मध्य प्रदेश आहे? कमेंट करून सांगणे. 2 क्वेश्चन तुम्हाला आहेत कमेंटसाठी.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 1275ला जन्म झाला त्यांचा. ओके, यावेळेची जे किती असेल ते 750. तर हे वर्ष कितवं आहे? 750वी जयंती. 15 ऑगस्ट 2025 पासून काय केलं आहे? बऱ्याच वेळा संतावर आधारित आपण या गोष्टी घडून आणल्या आहेत, लक्षात ठेवा. ओके, जाहीरच केलं होतं. कारण कोणतं वर्ष आहे? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे कितवे जयंती वर्ष आहे? तर 750वे, जे काय 2025 वर्ष होतं. 750वी जयंतीचं वर्ष आहे, लक्षात ठेवा. ओके, ज्ञानदेव रचिला पाया, तुका झाला सकाळ समज. ज्ञानेश्वर हे अग्रस्थानी आहेत संतांमध्ये, लक्षात ठेवा. ओके, वारकरी संप्रदायाचं त्यांनी नीव ठेवलेली आहे. ओके, पाया आपण म्हणतो रचला म्हणून त्यांनी. भारत नेट योजना संपूर्ण राज्यात लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? पंजाब. त्यांच्या बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये, बऱ्याच त्यांच्या सरकारी कार्यालयामध्ये ज्या भागामध्ये इंटरनेट सेवा नाही जात, तिथेही त्यांनी काय केलेलं आहे? हे भारत नेट योजना संपूर्ण राज्यात त्यांनी सुरू केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, तर ते राज्य आहे पंजाब. कोणतं राज्य आहे? पंजाब. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2025चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोळणे. मी पहिले हे घेतलेला आहे, युवा साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? बरेच वेळा काही सांगता नाही किंवा वेळेचं काही हे राहते, बरेच लेंदी व्हिडिओ पाहत नाही विद्यार्थी, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सांगायला जमत नाही. ओके, तर त्यामुळे कधी कधी ते व्हिडिओवर म्हणजे ते सांगायचं राहून जाते माझं. तर मी हे प्रश्न घेतला, तुम्ही जर याच्या आधीच व्हिडिओ पाहाल तर युवा साहित्य पुरस्कार कोणाला भेटला? प्रदीप कोळपे यांना भेटला. पण मी ते सांगितलं नव्हतं, सांगायचं होतं पण राहून गेलं असेल. ओके, पाहते एकदा व्हिडिओ कोणता आहे मला माहिती आहे, चालू करणं म्हणजे बरेच व्हिडिओ घेतले. तर खोल खोल दुष्काळ डोळे हा त्यांच्या कादंबरीस प्राप्त झाला. म्हणजे इथं प्रश्न काय तेच विचारत नाहीत, म्हणजे कोणाला भेटला म्हणून. तर प्रदीप कोळणे म्हणून, कोकणे म्हणून घेतलं मी. पुरस्कार प्रदीप कोकणे यांना मिळाला. कोणता? युवा साहित्याचा 2025चा. पण कोणत्या याच्यासाठी भेटला? साहित्यासाठी किंवा कादंबरीसाठी ते मी नाही सांगितलं. तर ते कोणता भेटला? खोल खोल दुष्काळ डोळे यांच्यासाठी भेटला. ओके, कोणता? युवा साहित्य पुरस्कार 2025चा. पुरस्कार विचारतात 2025 असो की 26 असो. पुरस्कार सध्या काही नंतर होतात, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये, जे काही जानेवारीमध्ये होतात ते आपण पाहतो. ओके, तर पद्मभूषण, पद्मश्री आपण आपले महत्त्वाचे पुरस्कार भेटतात त्या काळामध्ये. ज्ञानपीठ सध्या भेटला 60वा. तर म्हणून नाही का 25वे पुरस्कार पहा. पुरस्कारावर लई लक्ष ठेवायचा, पुरस्कारावर प्रश्न राहते राहते. ही विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर, यावर मी प्रश्न घेतलेला आहे. तर दिल्ली आहे. ओके, हे प्रश्न रिपीट झाला. ओके, दिल्ली. ओके, दिल्ली रिपीट झाला म्हणजे ज्यांनी पीपीटी केली, ओके, आमची जी काही कल्पतरूची टीम आहे त्यांनी हा प्रश्न टाकला, लक्षात ठेवा. ओके, आणि मी लेट चेक केली त्यामुळे हा प्रश्न राहू दिला. असे 2-4 प्रश्न तुम्हाला रिपीट दिसतील पण तुमच्या फायद्याचे ठरतील, ते पहिलं जर लेक्चर पाहिलं नसेल तर. संयुक्त राष्ट्र महासभा 2026 वर्ष म्हणून साजरे केले जाते. महिला शेतकऱ्यांचे वर्ष मी पहिलेच सांगितलं. ओके, महिला शेतकऱ्यांचे वर्ष हे संयुक्त राष्ट्र संघटना 2026 वर्ष साजरं करत आहे, लक्षात ठेवा. दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघटना असं सुरू करते, म्हणजे साजरं करते वर्ष. मुंबई क्रिकेट संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? अजिंक्य नाईक आहेत. अजिंक्य नाईक यांची निवड केलेली आहे. ओके, बिनविरोध निवड झालेली आहे. पहिले जितेंद्र आव्हाड वगैरेचे आशिष शेलार होते, पण त्यांनी नंतर बिनविरोध निवड दिली त्यांची. तर जितेंद्र आव्हाड हे उपाध्यक्ष आहेत. अध्यक्ष हे आहेत, अध्यक्ष आहेत. ओके, मुंबई क्रिकेट संघटनेचे. आणि जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष आहेत. 2024ला निवड केलेली आहे उपाध्यक्ष. आशिष शेलार हे राहिलेले आहेत, लक्षात ठेवा. प्रवीण दरेकर तुम्हाला विधान परिषदेचे दिसतात, लक्षात ठेवा. ओके, प्रवीण दरेकर कोणते? विधानसभेचे नेता होते, विधान परिषद नेता. NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ओके, चे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनिल जग्गी. ओके, अनिल जग्गी यांची करण्यात आलेली आहे NDAचे प्रमुख म्हणून. ओके, नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे अनिल जग्गी, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. हा जगातील पहिला कॅशलेस देश, यावर प्रश्न घेतला मी. स्वीडन पूर्ण कॅशलेस झाला, यावर प्रश्न घेतलेला आहे, त्यावेळेस मी सांगितलेलं पण आहे. दुसरा रिपीट क्वेश्चन आहे. देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बालूद हा आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे? हा पण एक क्वेश्चन खूप आधी झाला आहे, पण तेवढं डीपमध्ये मी म्हणजे बालूद होतं की नाही की पण राज्य विचारलं होतं, लक्षात ठेवा. मी बालूद सांगितला होता जिल्हा, फक्त कोणत्या राज्यातील आहे म्हणून असं विचारलं होतं आय थिंक. ओके, तर बालोद हा मध्य प्रदेशमध्ये आहे की छत्तीसगडमध्ये आहे? छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगडमध्ये आहे. जवळपास 2 वर्ष झाले एकही तिथं बालविवाह झाला नाही. ओके, 1.5-2 वर्ष झालं. तर तो बालोद जिल्हा आहे, याच्यावर प्रश्न विचारू शकतात. IMP लक्षात ठेवा. तर हे बालविवाहमुक्त जिल्हा आहे, म्हणजे एकही बालविवाह नाही झाला. जो बालोद जिल्हा दिसेल तुम्हाला तो कुठे आहे? छत्तीसगडमध्ये आहे. ओके, बालविवाह एक नाही झाला. 2026मधील ब्रिक्स समूहाचे अध्यक्षपद भारताकडे आहे. ओके, भारत, रशिया, इंडिया, साऊथ आफ्रिका, चीन, त्यानंतर इराण, इराक, इथिओपिया.
ओके, UAE यांचा सहभाग झाला आहे. ओके, 2006ची संघटना स्थापना आहे, 20 वर्ष झाली हिला. तर भारताकडे पद आलं. गेल्या वेळेस ब्राझीलकडे होतं, रिओ दी जेनेरोला. ओके, अल्टर चेंज होत असते, सध्या भारताकडे आहे. 2026चं यावर प्रश्न विचारू शकतात. भारत सरकारने नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी कोणती कालमर्यादा निश्चित केलेली आहे? 31 मार्च 2026 नक्षलवाद संपायचा आहे. ओके, तर ही भारत सरकारने एक संपवण्याची तारीख किंवा कालमर्यादा निश्चित केली आहे. 31 मार्च 2026पर्यंत समूळ नष्ट करायचा आहे नक्षलवाद भारताला. 2028 सालच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात केलं आहे? 2028 हा उन्हाळी ऑलिम्पिक आहे. 2028 अजून 2 वर्ष टाईम आहे. लॉस एंजेलिस, याच्या आधी 1934 आणि 1984 आहे ते, म्हणजे 2दा आहे. तिसरी वेळ आहे. विचारू शकतात किती वेळा डीप जातात MPSCला, एवढं 3 वेळा झालं आहे. लॉस एंजेलिस याचं महत्त्वाचं तुम्हाला दिसते शहर. ओके, जे की कुठेला आहे? अमेरिकेमधलं. ब्रिस्बेनमध्ये 2032चं होणार आहे. अजून टाईम आहे, अजून पहिलेच जाहीर करतात ते 2032चं. पॅरिसला झालं आहे 2024चं. आणि टोकियोला झालं आहे जपानची राजधानी 2020चं. आता होणार आहे लॉस एंजेलिस याचं, लक्षात ठेवा. उन्हाळी ऑलिम्पिक. क्रिकेट वगैरे काही त्याच्यामध्ये सामने ॲड केले, लक्षात ठेवा. जेमिनी हे प्रगत AI मॉडेल खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केलं आहे? जेमिनी ओपन AIने केलं, लक्षात ठेवा. जेमिनी कोणी केलं? ओपन AIनं. गुगल पाहतो आपण, मला वाटते. ChatGPT कोणी केलं सांगा बरं? मेटाने केलं का? नाही, मेटा नाही. मेटा फेसबुक नाही, गुगलने केलं वाटते ChatGPT. ओके, ओपन AI. तर जेमिनी हे कोणी केलं आहे? कमेंट करून सांगा बरं, थोडं कन्फ्युजन मारायला. गुगल आहे की ओपन AI? काय आहे? जेमिनी हे प्रगत AI मॉडेल खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे? ओके, ओपन AIच असेल जेमिनी. आलं लक्षात? नेक्स्ट पहा. भारतातील पहिले पुस्तकांचे गाव, हे घेतलेलं आहे मी, हे रिपीट क्वेश्चन आहे. 3रा रिपीट. सातारा. पहिलं पुस्तकांचं गाव, लक्षात ठेवा. पुस्तक वाचण्यासाठी त्यांनी पर्यटकाला ठेवलेलं आहे त्या गावामध्ये. तर भिलार आहे ते गाव. गाव कोणतं आहे? भिलार. दिलं आहे तिकडे, तिकडे भिलार आहे. कोणत्यामध्ये? भिलार गाव आहे. कोणत्या जिल्ह्यात येते? सातारा जिल्ह्यामध्ये, महाबळेश्वर. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अलीकडे कोणत्या भारतीय कप सिरपला निकृष्ट दर्जाचे म्हणून घोषित केले? कोल्ड्रफ आहे, लक्षात ठेवा. कोल्ड्रफ, जे की त्याला काय म्हणू, अरेबियन कंट्रीमध्ये गेले बी होतं, म्हणजे तिकडे पाठवलं होतं आपण. पण त्याच्यावर नंतर बंदी आली होती, कारण त्याच्यामध्ये काही कंटेंट दिसली होती, विषारी कंटेंट. ओके, त्यामुळे त्याच्यावर बंदी आली. तर आपण ते सरासरी तिकडे पाठवलं पण होतं त्यावेळेस. आणि नंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं काय केलं? याच्यावर बंदी घातली होती, लक्षात ठेवा. या कप सिरपवर कोल्ड्रफ आहे ते, लक्षात ठेवा. कोल्ड आउट म्हणू आपण त्याला. ओके, तर या कप सिरपवर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल खालीलपैकी कोण आहे? जिष्णुदेव वर्मा. सर्वेच होते. रमेश बैस होता, CP राधाकृष्णन याच्या आधीचा होता. ओके, याच्या आधीचा कोणता होता? आचार्य देवव्रत. त्यांच्याकडे फक्त एक दिलं होतं. एक मला कमेंट आली होती, थोडं कन्फ्यूज व्हायला सर. तर जिष्णुदेव शर्माचे 22 आहेत, लक्षात ठेवा. त्याच्या आधी जे आचार्य देवव्रत होते ते गुजरातचे मेन होते, त्याला कार्यभार महाराष्ट्रात दिला होता. त्यानंतर CP राधाकृष्णन होते, सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. ओके, भगतसिंग कोश्यारी होते, खूप वादग्रस्त कार्यकाळ राहिला त्यांचा. आणि रमेश बैस होते त्याच्यानंतरच. ओके, तर हे लक्षात ठेवा. राज्यपालावर विचारतात प्रश्न, राज्यपाल बदलत राहतात. सूर्यकुमार यादव हा खेळ हे प्रश्न होय का रे? क्रिकेट होता, घेतला, डिलीट काय केल्यानंतर खूप कुठाने होतात म्हणून राहू दिला. क्रिकेट असे काही क्वेश्चन असतात. सूर्यकुमार यादव कोणत्या खेळात संबंधित आहे? तरी चुकू नका बाबा. ओके, हॉकी संबंधित सुनील छत्री नाव आहे फुटबॉल संबंधित आपला सर्वात महत्त्वाचा खेळाडू. ओके, तर हे महत्त्वाचे खेळाडू हॉकीमध्ये कोण आहे? क्रिकेटमध्ये माहितीच आहे, किती सांगतो आपण क्रिकेटमधले. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ असून आपण सांगत नाही. नोव्हेंबर 2025मध्ये भारताने कोणत्या देशाला हरवून पहिला ICC महिला क्रिकेट विश्वकप जिंकला? 52 धावांनी जिंकला, 52 रननी. 1998चं टार्गेट दिलं होतं. दक्षिण आफ्रिका. कोण? दक्षिण आफ्रिका. ओके, तर कधीही दक्षिण आफ्रिकेला हरवतो आपण माहिती. त्याच्या आधीमध्ये यावेळेस आपण न्यूझीलंडला हरवलं पुरुषामध्ये, पण दक्षिण आफ्रिकेला आपल्या महिलांना हरवलं, लक्षात ठेवा. ओके, पहिला ICC वर्ल्ड कप. याच्या आधी गेलो आपण फायनलला 2005 वगैरे कधीतरी, पण फायनल नेलं नाही आपण. 2017ला बी गेलो होतो, पण दक्षिण आफ्रिकेला यावेळेस आपण हरवलं, लक्षात ठेवा. पहिला महिला वर्ल्ड कप नेला आपण. ओके, पहिली ट्रॉफी उचलली महिलांनी. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानावर जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आहे, लक्षात ठेवा. कोण आहे? शुभांशु शुक्ला. ज्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानावर पहिला भारतीय अंतराळवीर कोण आहे? लक्षात ठेवा, तो कोण आहे? शुभांशु शुक्ला. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत? योगेश कदम आहेत. योगेश कदम. आणि इथं शहर आहे, तर इथं जर ग्रामीण आलं, गृहराज्यमंत्री ग्रामीण,
तर इथे कोण दिसेल तुम्हाला? पंकज भोयर, डॉक्टर पंकज भोयर. कोण दिसेल तुम्हाला इथं? डॉक्टर पंकज भोयर. ओके. बाकी दादा भुसे शिक्षण मंत्री वगैरे. उदय सामंत हे कोण आहेत? उद्योगमंत्री आहेत. उदय सामंत उद्योगमंत्री आहेत, मराठी भाषा मंत्री आहेत. ओके. एक प्रश्न राहतो त्याच्यावर म्हणून तो घेतला. एक प्रश्न मंत्र्यावर राहतो, मंत्र्याची लिस्ट वाचून जा, फक्त वाचून जा, तुम्हाला ऑप्शनमध्ये येऊन जाते. AI इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन भारतामध्येच केलं. कुठं? भारतामध्ये, लक्षात ठेवा. ओके. AI इम्पॅक्ट समिट 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर भारतामध्ये करण्यात आलेले, लक्षात ठेवा. ओके. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कुठे आहे? केरळमध्ये आहे. केरळमध्ये आहे की कर्नाटकामध्ये आहे? कमेंट करून सांगणे. ओके. कन्फ्यूज माझंच मारायला. भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? अनिल चौहान. चीफ ऑफ डिफेन्स जे की तिन्ही दल दिसतात आपल्याला, नौदल, वायुदल, भूदल, याचे तिन्ही याचे आणि भारत सरकारचे म्हणजे दुवा असतात, ते लक्षात ठेवा. अनिल चौहान एक महत्त्वाचं पद आहे, मोठं पद आहे. बरेच वेळा ते खाली राहिले. जनरल बिपिन रावत त्यांच्या मृत्यूनंतर जे काही हेलिकॉप्टरमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता, त्याच्यानंतर 1-2 वर्ष ते खाली राहिले होते. आता अनिल चौहान आहेत, 2-3 वर्ष राहिले होते. तर अनिल चौहान आता तुम्हाला काय असतील? चीफ ऑफ डिफेन्सचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्सचे हे CDS कोण दिसतील? ओके. तर अनिल चौहान दिसतील, लक्षात ठेवा. ओके. मुख्य प्रमुख. 15 ऑक्टोबर 2025 रोजी गडचिरोली ते कोणत्या मोठ्या लक्षवाद्याला आत्मसमर्पण केले? भूपतीने. मिलिंद तेंदुबळे बी आहे मोठा. ओके. पण त्यांना आत्मसमर्पण वगैरे काही नाही केलं. हे बाकी सगळ्यात नावाचे आहेत, पण भूपतीने केलं, लक्षात ठेवा. ओके. कुठे? 15 ऑक्टोबर 2025 रोजी गडचिरोली येथे. ओके. मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला म्हणजे आत्मसमर्थन केलं त्यांना सरकारसोबत जवळ. ओके. कोण आहेत ते? भूपती आहेत, लक्षात ठेवा. त्यांचं नाव कमेंट करून सांगा मला. भूपतीचं नाव कमेंट करून सांगा, त्यांचं नाव काय आहे. ओके. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायाधीश कोण आहेत? हे प्रश्न पण रिपीट झालेला आहे, पण हा प्रश्न रिपीट झाला तरी तुम्ही याला रट्टा मारून घ्या. कारण सध्या न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत 53वे, न्यायमूर्ती BR गवई होते 52वे, संजीव खन्ना होते 51वे आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड होते 50वे. हे होते 52वे, हे होते 53वे, सद्यस्थितीत आहेत. 9 फेब्रुवारी 2027पर्यंत राहतील ते. त्यानंतर हे आहेत 51वे आणि हे आहेत 50वे. हे झाला रिपीट, पण एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. सध्या आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. ओके. 124 कलमानुसार त्याची आपण काय होतं नियुक्ती करत असतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश. 124 कलम म्हणजे 124(1) नुसार. भारताचा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता? बालविवाह छत्तीसगड पाहिला आपण. पहिला बालविवाह 2 वर्ष झाले कोणताही तिथं बालविवाह झाला नाही. पालघर जिल्ह्यातील पद्मश्री पुरस्कार विजेते भिकल्या लाडक्या धिंडका. हे प्रश्न आपण काय घेतला होता? पद्मश्री पुरस्कार त्याविषयी घेतले, त्यामध्ये घेतला होता की कोणाला भेटला? भिकल्या लाडक्या धिंडा, महाराष्ट्रातील. पण कशासाठी भेटला? कोणत्या वाद्याशी संबंधित भेटला? तर तो भेटलेला आहे तारपा या वाद्याशी. हे तारपा एक वाद्य आहे, त्या वाद्याशी तो त्याला भेटला. तुतारी वगैरे महाराष्ट्रातील आहे. सध्या शरदचंद्र पवारच्या गटाला तुतारी हे चिन्ह आहे. ढोलकी महाराष्ट्रामध्ये तमाशामध्ये राहते. पण पद्मश्री पुरस्कार त्याला कोणत्या याच्यामध्ये भेटला? तारपा या वाद्याशी संबंधित भेटलेला आहे. कोण? भिकल्या लाडक्या धिंडा. हे कोणत्या समाजाशी रिलेटेड आहे? ते आदिवासी वारली संबंधाशी विचारू शकतात. वारली संस्कृती संबंधित आहे. ओके. कोण? भिकल्या लाडक्या धिंडा. ओके. कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तारपा. त्याला कोणता पुरस्कार भेटला? पद्मश्री. ओके. पहा, खूप फास्ट ट्रॅक लेक्चर घेतलं. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. नक्कीच तुम्हाला उद्या जे काय पेपर होत आहे, जे काय होईल, ओके, त्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदे ठरतील. याआधी बरेच चालू घडामोडीचे व्हिडिओ टाकलेले आहेत. GSचे व्हिडिओ, GKचे व्हिडिओ आहेत, ते पाहून घ्या. अतिशय आपण म्हणजे जे काही प्रश्न विचारतात त्या स्वरूपाचे प्रश्न घेत आहोत, कोणतेही घेत नाही. कारण कोणतेही प्रश्न घेतल्यावर तुम्हाला कळून जाते की हे फायद्याचे नाहीत आपल्याला. ओके. चला, तर अशाच व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी आमच्याशी जोडून राहा आणि धन्यवाद. ओके.